बोला. हा घ्यायचं म्हणजे असं काय त्यांना सुचतच नसायचं. झोपलेल्याच राहायच्या. खाणं पिणं नाही काय ब्लूटूथ नाही. काढ. अशा पुन्हा काय कुठल्या याला समजतच नसायचं त्यांना. मी आली का आवाज द्यायची तेव्हा मग त्या अशा व्हायच्या जाग्या. पडूनच म्हणजे काही त्यांना सुचत असं तर काय करू काय नाही काही असं कळतच नसायचं. खाणं पिण्यावर सुद्धा लक्ष नसायचं त्यांचं. आता तस आता म्हणजे बऱ्याच त्याच्यामध्ये हे झाले त्यांचे. खूप मस्त. अजूनही तुम्हाला दिवसेंदिवस बदल जाणवेल त्यांच्यामधला. छान. हो ना. त्यांची मुलगी पण बोलली त्यांना, हम्म. मम्मी आता पहिल्यापेक्षा आता खूप तुझ्यामध्ये बदल झालाय म्हणून. छान. मस्त. खूप छान. खूप मस्त. स्वतःला बदलणं तुमच्यामुळे खूप. झालंय सर्व. तुमच्यामुळे घडलंय. मी माध्यम झाले. ही ब्रह्मांडीय ऊर्जा सगळ्यांसाठी खुली आहे. मी फक्त तुम्हाला माध्यम झाले, तुमच्यापर्यंत पोहोचून दिलं. हे सगळं आपण घेऊ शकलो असतं अगोदरही, पण हा वेळ नसेल आला, ही योग्य वेळ नसेल आली कदाचित. हो ना? आता ती आली. बस. चला. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या ऊर्जेसोबत आपण सर्वजण जोडलेलो आहोत आणि आपण या विषयावर चर्चा करायसाठी, आपलं मत व्यक्त करण्यासाठी आणि आपल्याला काय अनुभूती आली आहे गेल्या 2 महिन्यामध्ये हे आपण सर्वांना व्यक्त करण्यासाठी, माझ्या अनुभवातून मला जो अनुभव आला यामधून अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा या उदात्त हेतूने आपण आलेलो आहोत सर्वजण. मी तुमचं सगळ्यांचं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून मनापासून स्वागत करते. थँक्यू. थँक्यू उषाताई. थँक्यू प्रमिला. थँक्यू थँक्यू थँक्यू. ऑल ऑफ यू. तर नक्कीच प्रमिलाताई कारंडे, स्वागत आहे तुमचं. मी तुम्हाला तुमचा परिचय विचारेल. तुम्ही कुठून आहात आणि तुमचा तुमच्याबद्दल सांगा. आत्मा नमस्ते. मी प्रमिला कारंडे. मी ठाणे जिल्हा, तालुका शहापूर, वासिंद या गावातून बोलते. आणि मला रेकीबद्दल आधीच थोडी माहिती होती. ती मी 1998 मध्ये मी SSY कोर्स केलेला माझ्या शारीरिक त्रासामुळे. तर त्या क्लासमध्ये मला रेकी बद्दल माहिती झालेली होती. तर त्याच्याबद्दल मला उत्कृष्ट होती. मला नवीन गोष्टी शिकायला पण खूप आवडतात, आत्मसात करायला पण खूप आवडतात त्या. पण त्याच्यानंतर तो कोर्स झाल्यानंतर मी त्या गोष्टी विसरून गेलेली. आपल्या संसाराच्या याच्यात विसरून गेलेली मी. त्यानंतर आता अलीकडेच मी जानेवारी मध्ये रेकी बद्दल थोडी माहिती मला युट्यूबच्या मार्फत भेटली आणि त्यात मॅडम तुमचा व्हिडिओ मला बघायला भेटला. तुमचा आवाज, तुमचं बोलणं आणि समजवण्याची पद्धत ही खूप मला आवडली, साधी सोपी. आणि त्यामुळं मी ठरवलं की तुम्हाला फोन करायचा त्या मार्फत. आणि आधी पण मी बघत होती की रेकीचे क्लास, पण त्यांची फी वगैरे असं बघता आणि त्याच्यात ते इंग्लिश वर्ड जास्त असतात त्यामुळे तिथे जॉईन नाही झाली मी. मग आणि तुमच्या इथं जॉईन झाली मी फेब्रुवारी पासून. छान. तर मग कसं वाटलं आमच्या इथं जॉईन होऊन? आता आमच्या इथं हा शब्द बरा आहे काय? अ, आपल्या इथं असं म्हणूया ना आपण. आता हिलिंग हा, इन्स्टिट्यूट तर आपल्या इथं. तुमची झाली. हो हो. हो ना? हो, जॉईन होऊन खूप छान छान अनुभव आले मला इथे. आणि शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या मी सबळ झाली एकदम. खूप म्हणजे कोणताही प्रसंग असला तरी मी आता अ, नकारात्मक न घेता त्याला पॉझिटिव्ह घेऊन खूप छान पद्धतीने मानसिकता जपते मी. त्याच्यावरती परिणाम नाही होऊन देत. खूप छान. मस्त. खूप छान प्रमिला ताई. रेकीच्या अगोदरचा प्रवास, म्हणजे ते आयुष्य आणि आताचं आयुष्य कुठं आरोग्याच्या दृष्टीमध्ये म्हणूया आणि मानसिकतेच्या दृष्टीमध्ये म्हणूया, क्लिअर कट हा माझ्यामध्ये बदल झाला. हा काय आहे?
अ, मी तसे तर मी वेगवेगळे क्लास घेत होती. ते माझे 20-21 वर्षापासून चालू आहेत हॉबीज क्लास, पार्लरचे क्लास, असे सर्व. मी आधी स्वतःच्या घरात घेत होती क्लास, नंतर मी बाहेर घ्यायला लागली. तर जेव्हा मी बाहेर मार्केटमध्ये माझं दुकान चालू केलं, तर तिथे मला साप चावला आणि त्याच्यानंतर मला शारीरिक त्रास खूप चालू झाले जीवनात माझ्या. आणि त्याच्याच बरोबर नैराश्य खूप आलं मला. आणि 2014 पासून माझे मानसिकता किंवा शारीरिक त्रास खूप जास्त प्रमाणात वाढले. मग मला वाताचे वगैरे त्रास झाले, मणक्याचे त्रास चालू झाले. मणक्याचा खूप मोठ्या प्रमाणातच मला शारीरिक खूप त्रास चालू होता. त्यात माझ्या नसा, शरीरातल्या ज्या नसा असतात ना, त्या आखडल्यासारख्या व्हायच्या. आणि तिथून मग मला जास्त जर काम मला झालं तर ते पाय वाकडे होणे, हात हे व्हायचे, असे बोट दुखावली जायची, असं चालू होतं. त्याच्यानंतर मग मी कामाकडे हळूहळू शारीरिक दृष्ट्या कसं, एक दिवस काम केलं की 2-3 दिवस मी झोपून राहायची. प्रमिलाताई, ते ऐकायला नाही आलं आम्हाला. तुम्ही म्हटलं की मी एक दिवस काम करायची आणि पुढचं काय बोलल्या, तर ऐकून नाही आलं. परत सांगा ना प्लीज. शारीरिक दृष्ट्या खूप दुर्बळ होती मी त्यावेळेला. तर मला ना असा त्रास होता की मी काम जेव्हा जास्त होईल माझं, त्याच्यानंतर मी 3 ते 4 दिवस झोपून राहायचे. मला काम होत नव्हतं घरातलं. म्हणजे झाडून काढणं, स्वयंपाक करणं, हे गोष्टी होत नव्हत्या. तर ते माझा आता खूप त्याच्यात खूप बदल झालाय माझा. तर आता मी जसा मी कोर्स हा जॉईन केला आपल्याकडे, तिथून मी कधी असं नाही झालं की झोपून राहिले म्हणून. आणि जास्त वेळ मी कंटिन्यू काम करू शकते. थकवा येत नाही मला. पाय माझे व्यवस्थित आहेत. म्हणजे कधी असं होत नाही, एखाद्या वेळेस मेडिटेशन नाही केलं तर थोडाफार दुखतो पाय माझा, पण वाकडा झालाय किंवा असा आखडलाय असं नाही होत मला कधी. वाकडा होणं म्हणजे काय व्हायचं अगोदर ते सांगा आम्हाला. एक पाय लहान मोठं व्हायचं असे, म्हणजे असा बाक यायचा पायात. ओके, त्याला संधिवात म्हणूया का आपण? वाताचाच प्रकार, पण पूर्णपणे संधिवात पण नाही. जॉईंट वगैरे नाही दुखत माझ्या. आणि दही वगैरे खाल्लं तर जास्त प्रमाणात मला त्रास व्हायचा. तर आता मी जर दही खाल्लं तर तो त्रास माझा पूर्णपणे बंद झालेला आहे. मी काहीही खाऊ शकते वगैरे. खूप छान, अभिनंदन तुमचं खरंच. तर प्रमिलाताई स्वतःच्या तब्येतीत खूप सुधारणा करून घेतली आणि तेव्हाच्या तुम्ही आणि आताच्या तुम्ही खरंच खूप वेगळ्या दिसतात, खूप छान दिसतात. माझं सेल्फी चॅलेंज मी जिंकलेली आहे, एवढं मात्र खरं. हो ना? थँक्यू. खूप छान, मस्त, बहुत बढिया. असेच उत्तरोत्तर आरोग्यामध्ये प्रगती करा. मी पुन्हा तुमच्याकडे येते. तोपर्यंत तुम्हाला उषाताई, उषाताई तुमचा परिचय द्या आणि बोला, तुम्हाला काय सांगायचं आहे. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मी भांडूप येथे राहते, मुंबई भांडूप येथे राहते. माझं नाव उषा सपकाळ आणि मी रेखीमध्ये आले ते 7 जानेवारी 1924 साली. तिथे येण्याच्या आधी मला रेखीबद्दल थोडीफार माहिती होती आणि पण रेखीबद्दल असं करायचे वगैरे असं सारखं डोक्यात असायचं. ते पण कसं, माझी मुलगी जेव्हा कॉलेजला होती तेव्हा तिच्याकडे एक बुक मी पाहिलं होतं, पण तेव्हा रेखीबद्दल असं काही जास्त माहिती नव्हतं. पण थोडंसं असं लेक्चर 1-2 ऐकायला मिळाले तेव्हा असं वाटून गेलं मला की अरे हा, ते जे मी बुक वाचलं होतं ते हेच आहे. म्हणून अट्रॅक्शन वाटलं आणि 2-4 व्हिडिओ असे पाहिले. रेकीबद्दल अट्रॅक्शन वाढलं आणि असं वाटू लागलं की आता हा, आपल्याला रेकी शिकायची आहे, पण कुठे, कशी, काय.
हा, असे विचार डोक्यामध्ये होते तेव्हा शोधत होते मी आणि माझी मुलगी. आम्हाला करायचं होतं पण कुठे कोणाकडे काय असं. आणि आता बाहेर जाऊन करणं पॉसिबल नाही. ऑनलाईन चालू झाले हे तर खूप माहिती होतं, पण आपल्याला असं शिकवणारं योग्य अशी व्यक्ती मिळाली पाहिजे या शोधात मी होते. आणि मला हे माझ्या मुलीला सोनलला पण सांगायचं होतं की बघितलं रे की. पण मग मी एक दिवस ना डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये इकडे माझ्या मुलीकडे होते तेव्हा ना असे सहज युट्यूबला मला अ, मंजुश्री मॅमचा व्हिडिओ मिळाला. खरं तर खूप आनंद झाला. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी हे त्या व्हिडिओचं नाव होतं. आणि मी एकदम असा आनंद झाला मला. मी पाहिलं की सगळा एक व्हिडिओ ऐकला, 2-3 असे खूप ऐकले. मॅडमचं बोलणं मला खूप आवडलं आणि इतकं म्हणजे माझ्या मनाला भावलं की मराठीमधून आहे, आपल्यासाठीच आहे हे. ह्या मॅम आपल्यासाठीच आहेत. ह्या गुरु म्हणून माझ्या जीवनात खरंच काहीतरी बदल करणार आहेत. खूप चांगला पॉझिटिव्ह बदल ह्या मॅम कडून होणार आहे, असं माझ्या आतल्या आत मला व्हायब्रेशन आले. त्याच दिवशी संध्याकाळी मी मॅमचा नंबर घेतला आणि मॅमला कॉल केला. कॉल केल्यानंतर मला मॅडम जे बोलल्या ना ते इतकं छान बोलल्या की आता चालूच होणार आहे एवढ्या एवढ्या, तर तुम्ही लगेच जॉईन करून टाका. थोडे दिवसात चालू होणार आहे. तरी पण मला गावी जायचं होतं. ख्रिसमसची सुट्टी होती माझ्या नातवंडांना. मग मी गावी गेले. त्या माझे 15 दिवस गेले. डिसेंबरच्या लास्ट वीक पासून ते 7 जानेवारी पर्यंत मी असाच टाइमपास केला म्हणूया. आत्ता कसं वाटतंय त्यावेळेस नव्हतं तसं वाटलं. करू करू करत वेळ गेला. नंतर मी 7 जानेवारीला जॉईन केलं. तेव्हापासून आतापर्यंत खूप छान अनुभव आले. शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळेच. तर खूप छान वाटतं आता रेकीमध्ये आल्यापासून. आणि अनुभव असा आहे की म्हणजे पॉझिटिव्ह विचार वाढले माझे. खूप पॉझिटिव्ह विचार म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा एखाद्या वेळी असं वाटायचं, टेन्शन यायचं, कसं होईल, काही होईल. आता ती चिंता वाटत नाहीये. सगळं व्यवस्थितच होणार आहे. एक ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सोबत आहे आणि आपल्या मनात जे आहे तसं होणार आहे. किंबहुना त्याही पेक्षा जास्त आपल्या लाईफमध्ये बदल होतोय, झालाय ह्याची प्रचिती येते दिवसेंदिवस. आणि मेडिटेशनमुळे मला जे अनुभव आले ना ते असे की मेडिटेशन जास्त म्हणजे माहीत होतं की मेडिटेशन खूप चांगलं असतं. पण असं बसून मी खूपदा केलंय असं नाही. उलट मुलं सांगायचं एवढंच माहिती होतं, हा मेडिटेशन करा ते खूप चांगलं असतं. पण मी स्वतः खूप असं केलं नव्हतं. पण रेखीमध्ये आल्यामुळं कंटिन्यू मेडिटेशनचा इतका लाभ झाला. कंटिन्यू 2 तास केलं, खूप केलं त्याही पेक्षा. तरी छान वाटतं, अजून करूया, अजून करूया असा एक भाव वाढला. आणि मेडिटेशनमुळे एक शारीरिकरित्या जो रिलॅक्स मिळाला ना तो खूपच. मेन म्हणजे माझे सर्वात जास्त ना, जास्त दुखत नव्हते पण दुखत होते. माझे गुडघे दुखत होते. ते पूर्णपणे बंद झाले मेडिटेशनमुळे. आता मला पटपट चालता येतं. असं कितीही चाललं तरी मी थकत नाही. एक वेळ अशी होती की मला जिने चढायला म्हणजे स्टेप चढायला खूप त्रास व्हायचा. मी हळूहळू चढायचे, एक एक पायरी चढायचे. पण आता नाही, ती मी भरभर चढते, भरभर उतरते. सकाळी रोज 1 तास योगा पण करते छानपैकी. म्हणजे खूप असं आनंद, स्फूर्ती आली आहे शरीरामध्ये, स्फूर्ती आली. थकवा असा वाटतच नाही. खूप छान वाटतं रेकीमध्ये आल्यामुळे आणि भरपूर भरपूर खूप छान आनंद वाटतो लाईफमध्ये. पॉझिटिव्ह विचार आले. घरामध्ये वातावरण खूप आनंदी झालं. सतत फॅमिलीची चिंता असायची. खरं गरज नसते, परंतु आई म्हणून किंवा एक घरात व्यक्ती म्हणजे आईचं एक स्थान असतं ना, मुलांची काळजी, फॅमिलीची काळजी चालूच असते. तसं नाही झालं तेव्हापासून. हा, हो जाएगा, सब कुछ अच्छा ही हो जाएगा असं एक मनात येतं आणि मी खूप रिलॅक्स असते. आणि काही नाही, लाईफ सगळं रेखीमय झालेलं आहे माझं. फॅमिलीच रेखीमय झालेली आहे. असं करत करत माझ्यातला जो बदल आहे ना तो पाहून माझी मुलगी जॉईन केलं. तिने पण जॉईन केलं. तिला पण खूप आनंद आणि मला तिचं माझ्यापासून जरा 1 तासाच्या अंतरावर राहते ती. पण तिचे मिस्टर बाहेर गावी असतात सतत. तर मला सारखी तिची चिंता असायची. तर आम्ही दोघे सारखे जाऊन येऊन असायचो. पण नेहमी तिच्याजवळ राहता यायचं नाही मला पण माझी फॅमिली सोडून. पण ती आता इतकी आनंदी असते ना, तिचं टेन्शन दूर झालं तर मला खूप आनंद आला. असं करत करत हळूहळू मी माझ्या माहेरच्या फॅमिलीत सर्वांना सांगितलं. तर ते पण एक एक करून माझी पूर्ण माहेरची पूर्ण फॅमिली जॉईन झालेली आहे. माझे भाऊ, वहिन्या, त्यांची मुलं असे सगळे सगळे जॉईन झालेले आहेत. आणि असं करून ना जवळजवळ जवळजवळ आमची फॅमिली तिथे एक 25 एक जण आहेत. म्हणजे पूर्णच फॅमिली आहे आता.
तर आम्ही एक ग्रुप केलेला आहे फॅमिलीचा, रेकीमय फॅमिली म्हणून. आता आम्ही खूप आनंदी असतो आणि मी एकटी नाही, माझ्या बरोबर माझी पूर्ण फॅमिली असल्यामुळे मला खूप आनंद होतो. आणि प्रत्येक वेळेला माझी वहिनी, भाऊ असे मला फोन करून अनुभव सांगत असतात. आज ताई असं झालं, मला हा हा अनुभव आला आणि मला खूप आनंदी वाटते आणि मला ते खूप 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 थँक्यू बोलतात. पण मला नेहमी ब्रह्मांडीय ऊर्जेचे थँक्यू, मंजुश्री मॅमचे थँक्यू वाटतात, की मला कशाला थँक्यू मिळताय. मला तर माध्यम केलं होतं तुमच्यापर्यंत पोहोचायचं. खरे खरे तर थँक्यू आपण मॅमला बोललं पाहिजे आणि ब्रह्मांडीय ऊर्जेला बोललं पाहिजे, की त्यातूनच हे सगळं आमच्यापर्यंत आली, ही ऊर्जा आमच्यापर्यंत आली म्हणून. तर हेच आहे माझा अनुभव असा. खूप छान. आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीला या ब्रह्मांडीय ऊर्जेपर्यंत जोडण्यासाठी माध्यम झालं. त्यांचे थँक्यू हो, येणार आणि त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थँक्यू नाही जरी बोलले, प्रत्यक्ष ते थँक्यू जरी नाही बोलले ना, तरी त्यांच्या लाईफमध्ये जो जो बदल होतो ना पॉझिटिव्ह, ते व्हायब्रेशन आपल्याला सगळ्यांना मिळतच असतं. हो ना. आणि मी सांगण्याच्या आधी मला असं वाटत होतं, की मी सांगू की नको. आता माझे भाऊ डॉक्टर आहेत, वहिन्या वगैरे सगळी वेल एज्युकेटेड फॅमिली आहे. मला असं वाटायचं म्हणजे मी सांगू की नको सांगू, रेकी त्यांना आवडेल की नाही. पण एक माझ्या आमच्यातलं प्रेम, बॉन्डिंग आणि विश्वास, की हे सांगाल तर चांगलंच सांगणार काय. आणि ही प्रथा आमच्या घरामध्ये पहिल्यापासून, की एकमेकांना चांगलं काहीतरी सांगायचं, मोटिवेशनल स्पीच ऐकायचे आणि असे आधी आम्ही मिळून बहीण भावांनी सगळ्या फॅमिलीने एकत्र केलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटलं सांगून टाकूया. मग प्रथम मी माझ्या भाच्याला सांगितलं, माझ्या बहिणीचा मुलगा असतो इथे कळंबोलीला. त्याला सांगितलं, त्यांनी ऐकलं आणि त्यांनी सगळ्या फॅमिलीला सांगितलं. त्याच्या आधी मी सगळं भाच्यांना जोडलं, भाचींना जोडलं. ह्या सगळ्यांना ते कळलं. माझे डॉक्टर भाऊ सोबत असतात, त्याच्यापेक्षा मोठे, त्याच्यापेक्षा छोटे ऍडव्होकेट आहेत, ते सगळे सगळे सोबत असतो. आता खूपच छान वाटतं त्यामुळं जावई सोबत आहेत, असं. भाच्या सोबत आहेत, भात सोबत हो, आहेत. मुलगा 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 डॉक्टर आहे, सोबत. मुलगा पण सोबत आहे. अशी सगळी फॅमिली रेखीमय झालेली आहे आणि या गोष्टीतून, या रेखीतून खूप आनंदच मिळालाय. सगळं लाईफ आनंदीमय झालेलं आहे. मेन म्हणजे पॉझिटिव्ह पद्धतीने विचार केल्यामुळं जास्त चांगलं वाटतं, छान वाटतं म्हणजे. असं. मस्त. खूप छान. थँक्यू उषाताई, थँक्यू. मी तुमच्याकडे येणारच परत. तोपर्यंत अश्विनी. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. रेकी विषयी सांगायचं तर मी रेकी एक लग्नाच्या आधीपासूनच थोडंफार माहिती होतं रेकी म्हणजे काय. पण म्हणतात ना, विश्वास नसतो आधी आपल्याला या गोष्टींवर की असं काही होतं. तसं माझाही अजिबात विश्वास नव्हता की रेकी काय आहे किंवा त्याने खरंच जादू होते हेही माहिती होतं, पण विश्वास नव्हता बसत. असं काही नसतं. एक वैज्ञानिक दृष्टिकोन जो असतो सर्व मुलांचा, तसा माझाही होता. मला या गोष्टी समजतच नव्हत्या मुळात पहिल्यांदा. मग हळूहळू प्रॉब्लेम्स यायला लागले आणि मध्ये आपलं मधल्या एका काळात द सिक्रेट हे पुस्तक खूप गाजलं होतं. मॅनिफेस्टेशन, द सिक्रेट ह्या गोष्टी सगळ्या खूप गाजल्या. मी युट्यूबवर खूप सर्च केल्यानंतर मी ट्राय पण केल्या आणि त्याच्यानंतर मग मला आठवायचं की माझ्या एका मॅमनी मला रेकीशी इंट्रोड्यूस करून दिलं होतं खरं तर. मग मला ते आठवायचं की मॅम सांगायच्या रेकीत असं होतं, रेकीत तसं होतं, शिक म्हणून. आणि मी तेव्हा शिकले नव्हते हे. मी मॅनिफेस्टेशन चालू केल्यानंतर ना एखादं व्हायचं तर 2 व्हायचेच नाही, तिसरं व्हायचं तर चौथं व्हायचंच नाही. मग हळूहळू मला मेडिटेशन समजलं की मेडिटेशन करायला लागतं, आपले चक्र असतात, चक्र बॅलन्स करायला लागतात. मग ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्याच्यानंतर ना मला रेकीचे व्हिडिओ बरेचसे युट्यूबवर मी सर्च केले आणि मग पाहिलं. आता रेकीत जॉईन व्हायचं होतं मला, पण मला माझ्या भाषेत किंवा एक मराठी भाषा आपल्याला जी समजते तशी भाषा हवी होती. प्रोफेशनल टीचर शिकवतात, म्हणजे असतात बरेचसे खूप ज्यांना 10-15 वर्ष झालेले. मला अशा टीचरकडे नव्हतं शिकायचं मुळात, कारण ते मग प्रोफेशनली शिकवतात आणि मला तसं नको होतं. मला की माझी भाषा समजेल, त्यांची भाषा मला समजेल. आणि एकतर मूळ स्वभाव माझा शांत असल्यामुळे पटकन बोलायची सवय नाही मला, किंवा मला खूप धाडस नाही करून बोलता येत मला. तर मला त्यामुळे मी क्लासच्या शोधात होते आणि मला बहिणींनी सांगितलं की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट असं एक आहे,
बघ त्यांची लँग्वेज खूप छान वाटते आपल्याला. म्हणजे मी गावात राहते त्यामुळं एक मला माझ्यासारखी भाषा वाटते ती, जी समजायलाही सोपी होती आणि त्यात खूप प्रोफेशनल नव्हत्या बोलत मॅडम. हसून खेळून सगळ्यांशी गप्पा मारून थोडंसं मस्ती मजाक करून बोलायच्या, ते मुळात मला जास्त पटलं होतं त्याच्यात, जो मी पहिला व्हिडिओ मॅडमचा पाहिला होता. आणि मग मी जॉईन झाले क्लासला, मॅमला फोन केला, जॉईन झाले. आणि रेकीत मी फर्स्ट डिग्रीला मी फक्त मेडिटेशन शिकले की कसं असतं मेडिटेशन, आणि तिथूनच अनुभव यायला सुरुवात झाली मला. हळूहळू स्वतःचा माझा कॉन्फिडन्स वाढला. मी क्लासमध्ये बोलायला शिकले, क्लासमध्ये मॅमशी मॅम सोबत बोलायचे म्हणजे मी. आणि मग तिथून पुढे मला असं वाटायला आले होती आपली प्रगती. जे सेकंड डिग्रीत आले, सिम्बॉल्स मिळाले, आणि सिम्बॉल मिळाल्यानंतर खूप सारा बदल. म्हणजे ते सिम्बॉल यूज करताना सुद्धा खूप मजा यायची की आता गाडीने प्रवास करतोय, गाडीत जागा नाहीये आणि आता काय करावं, खूप गर्दी, माझा मुलगा छोटा आहे आणि गर्दी खूप होती. तर मग मी सिम्बॉल यूज केले ते, आणि खरंच ती जादू मी अनुभवली पहिल्यांदा. आणि इतका आनंद झाला की रेकी असते, अशा गोष्टी असतात, हे इथून जे सुरुवात झाली. आणि आता मी ग्रँड मास्टरला आहे. त्याचे सगळे घेते, त्याचे अनुभव घेते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या स्वतःत खूप हिंमत आलेली आहे. मी 4 लोकांमध्ये जाऊन बोलू शकते किंवा कोणालाही माझ्याबद्दल स्वतःबद्दल सांगू शकते. पटकन मिसळता येत नव्हतं मला कोणाच्यात, ते मिसळायला शिकले मी. म्हणजे एक मागं कायम कोणतरी उभा असतं आपल्या सोबत, असं एक धाडस यायला लागलं. हे सगळे अनुभव मला रेकीत आल्यानंतर समजले. आणि महत्वाचं म्हणजे हा प्रवासही पुढे कंटिन्यू करायचा आहे आता. ही एक जिद्द आली. जिद्द नव्हती पहिली, करायचं होतं स्वतःसाठी काहीतरी, पण काय करायचं, हिंमतच नव्हती कशात. बोलायची नाही, म्हणजे वागण्यातही नव्हती. कोणी काही सांगितलं की मी लगेच नाही म्हणायचे की नको मला जमणार नाही, स्वतःलाच मागे ओढायचे. त्यानंतर जेव्हा मी लेक्चर अटेंड केले तेव्हा मॅमनी शिकवलं की का स्वतःला पुढे न्यायचं, का स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आपण. हे सगळं ऐकलं आणि मग रेखीचे अनुभव घेतले खूप सारे. आता खूप छान वाटतंय रेखी शिकल्यानंतर. आणि अजून एक सांगायचंय, मॅमच्या सगळ्या लेक्चर मधलं सगळ्यात आवडतं आणि जे सगळ्यांनी ऐकावं माझी स्वतःची इच्छा आहे, ते म्हणजे क्षमा प्रार्थना. मनात इतकं काही साचलेलं असतं, इतकं काही भरून ठेवलेलं असतं आपण, आणि या सगळ्यामुळे आपल्याला किती त्रास होतो, शारीरिक मानसिक. त्यातल्या त्यात शारीरिक म्हणजे की बीपी वाढणं, शुगर वाढणं, सोरायसिस सारखे आजार होणं. हे माहिती, हे असं वाटायचं की आपण स्वच्छ राहत नाही किंवा आपण चांगलं खात नाही याच्यामुळे होतं फक्त. आधी हे माहिती नव्हतं की हे विचारांमुळे सुद्धा होतात. त्याच्यानंतर मग ते मनात जे दाबून ठेवायची सवय होती, किंवा एखाद्याचा राग धरून ठेवणं, ते लेक्चर ऐकलं आणि त्या दिवसापासून सुरुवात केली ते सगळं बाहेर काढायची, किंवा ते जिथले तिथं सोडून द्यायची. रात गई बात गई असं एक म्हणून ते तिथं स्टॉप करायची. आणि त्यानंतर खरंच शरीरात आणि मनात दोन्ही ठिकाणी इतके सुंदर अनुभव यायला सुरुवात झाली. आणि म्हणजे ते जाणवतं आपल्याला की आपण खूप बदललोय म्हणून. आतूनही शांत होतो आपण आणि बाहेरूनही खूप शांत होतो. माझे हे सगळे असे अनुभव आहेत रेकीत आल्यापासून. खूप खूप धन्यवाद मॅडम साठी. सगळ्यात महत्वाचं की मॅडमनी आम्हाला इथपर्यंत आणलं, आणि जे महत्वाचं आहे ते त्याच्यात त्यांनी शिकवलं. फक्त एक प्रोफेशनल शिकवायचं म्हणून चक्र बॅलन्स करा, स्थिर करा स्वतःला, एवढंच नाही, तर त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त शिकवलं आम्हाला. जे क्षमा प्रार्थना म्हणा, किंवा असे खूप सारे लेक्चर्स आहेत मॅडमचे जे बहुतेक आम्हाला बाहेर नसते शिकता आले. हे सगळं शिकवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडमचे, रेकीचे, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे. थँक्यू अश्विनी, थँक्यू. मनापासून धन्यवाद अश्विनी. आणि तुम्ही घेत राहिले, मी देत राहिली, तुम्ही घेत राहिले. तुम्ही घेणाऱ्यांचे हात एवढे प्रबळ आहेत ना, म्हणून मग ते देता येतं, एवढं लक्षात घ्या. तुम्ही खूप छान प्रकारे शिकून घेता सर्वजण. अगदी थर्ड डिग्री पर्यंतचाच प्रवास तर सगळ्यांनी खूप सुंदर केला, आणि पुढे पण आलात. आता तुम्हाला तर ग्रँड मास्टर अजून पूर्ण व्हायचं आहे, ते तुम्ही सांगसाल हो. का?
हो पण मॅडम. हो ना. आणि आता आज जी अश्विनी बोलली ना, तो कॉन्फिडन्स, त्या सगळ्या गोष्टी खरंच अश्विनी मान हो. द्यायला. ती अश्विनी आणि आत्ताची अश्विनी अगदी बरोबर आहे. खूप खूप बदल आहे, आणि हा बदल अपेक्षित होता. एवढं मात्र नक्की, सेल्फी चॅलेंज जे आहे ती मी जिंकली आहे. ओके. बोला उषाताई. आणि मॅडम आणि मॅडम मला अजून एक सांगायचं होतं की प्रत्येक स्त्रियांनी म्हणजे आता मला ह्या स्टेजला वाटतं की खूप वर्षापूर्वी मला जर रेकी मिळाली असती तर माझ्या लाईफमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, मुलांमध्ये, मिस्टर किंवा जी आपली फॅमिली असते त्यांच्यामध्ये मला खूप बदल घडवता आला असता. आता इतका लेट मिळाले ठीक आहे, ब्रह्मांडीय ऊर्जेची इच्छा, पण अजून माझ्यापेक्षा खूप लहान मुलं आहेत, नातवंड आहेत, मुलं आहेत, भाचे भाची जे काय फॅमिलीत आहेत ते लोक, त्यांना तरी ही ऊर्जा मिळावी, इतर सर्वांना मिळावी ब्रह्मांडीयवरून, त्यातून ह्यांचं लाईफ ह्यांनी सिक्युअर करावं, छान करावं, आनंदी करावं, अशी एक इच्छा आहे. दुसरी एक इच्छा की हा विषय असं वाटतं की कॉलेजच्या मुला मुलींना असावा, तरुण तरुणींना हे असावं, हे शिक्षण मिळायला हवं, कारण त्यांना ना या गोष्टीचं अजिबात नाहीये, दूर आहेत या ज्ञानापासून. त्यामुळे ते छोट्या छोट्या गोष्टीपासून खूप मोठे मोठे टेन्शन घेतात, नको त्या गोष्टी घडत असतात, प्रलोभनं आहेत बाहेर, जे की आई वडील शिक्षणासाठी पाठवतात आणि मुलं मुलं शिक्षणच करतात असं नाही, नको त्या गोष्टीकडे वळण घेतात. तर त्या गोष्टी कधीतरी थांबतील ह्या रेकीमध्ये आल्यामुळे. असं वाटतं की त्यांना कळेल चांगलं काय वाईट काय, इकडे नाही जायचं इकडेच जायचंय, किंवा आई वडिलांची इच्छा पूर्ण करायची आपल्याला, या गोष्टीचं त्यांना महत्व कळेल. म्हणून नेहमी असं वाटतं की हा विषय इतक्या शैक्षणिक झाला पाहिजे, असं एक मला वाटतं की नेहमी कॉलेज वगैरे तरुण तरुणींना हा विषय मिळायला हवाय. तर आणि स्त्रियांना तर असं, स्त्रिया कितीही शिकलेल्या असू देत, बिझनेस वुमन असू देत, हाऊसवाईफ असू देत किंवा वर्किंग, स्त्रियांना तर खूप ट्रेस असतो. वर्किंग असेल, घरकाम करा, घरातलं पहा, बाहेरचं पहा, त्यांना हा खूप ट्रेस असतो. ह्या ट्रेसमधून त्या ट्रेसलेस व्हाव्यात आणि आनंदी लाईफ जगावं, त्यासाठी माझा संदेश असा, म्हणजे मला खूप वाटतं की ह्या सगळ्यांनी रेकीमध्ये यावं आणि रेकीचा आनंद खूप लुटावा, जसा की आज आम्ही लुटतोय. थँक्यू. खरंच आहे. आणि कॉलेज लाईफ मध्ये आपण जे म्हणतो ना, की इंट्युशन पॉवर वाढले, की माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे स्वतःला समजणे. प्रलोभन आहे बाहेरच्या जगामध्ये, तर ते प्रलोभन देणारी व्यक्ती माझ्यासाठी योग्य की अयोग्य, या सगळ्या गोष्टीची जाणीव होणं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण अजून मोठ्या प्रमाणात जुडलेलो असतो, तेव्हा या गोष्टींची जाणीव होते, आपली इंट्युशन पॉवर वाढते. आणि ही पॉवर वाढली की अनेक संकटांपासून ही नवी पिढी सुरक्षित राहू शकेल. आणि ही नवी पिढी स्वतःला अजून छान, नवी पिढी खूप सुंदर आहे. नव्या हो. पिढीजवळ नॉलेज आहे, हिंमत आहे, सगळ्या गोष्टी आहे. तो फक्त त्याला गरज आहे सत्सद विवेक बुद्धीच्या जोडायची, बुद्धीची. थोडीशी कमी पडते. जर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत ही नवीन पिढी जुडली ना, तर ते सुद्धा येईल आणि खूप सुंदर आयुष्य प्रत्येकाचं असणार आहे. बरोबर. आणि त्यांची पटकन उद्दिष्ट टेन्शन घेते. आयुष्याचे खूप मोठे मोठे आहे, त्यांना खूप मोठं मोठं हवं आहे. पण जर एखाद्या वेळेस एखादी गोष्ट नाही मिळाली, तर आज रोजी जेव्हा तुम्ही जे सायकिक पेशंटचे वॉर्ड्स असतात तिथे बघा, यंग पिढी जरा जास्त दिसते. आत्महत्येचे प्रयत्न करणारी यंग पिढी जास्त दिसते. आजच मला एक डॉक्टरचा फोन होता की मॅडम असं असं आहे, मी तुमचा नंबर देतो त्यांना. बिलकुल म्हटलं द्या. इथं एवढे पेशंट आहेत तुमच्याच मुंबईमध्ये. XYZ ऑफिस मधून एक हॉस्पिटल मधून फोन होता की, तर म्हटलं नक्की द्या सर. आपण जे करता येईल त्यांना, आई वडील जर शिकले तर त्यांना एनर्जी पुरवता येईल, हळूहळू मुलं येतील. काय आहे हा स्ट्रेस? कुठून येतो हा स्ट्रेस? केवढे आहेत आपले एकमेकांवर दबाव की तू हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, असाच झाला पाहिजे, तसाच झाला पाहिजे. अपेक्षा मोठ्या झाल्या, पण त्या मानाने आपल्या जे आपण बिल्डिंग रोवायला पाहिजे होती, बेस हवा होता पक्का, तो बेस पक्का नाहीये. बेस पक्का नसल्यामुळे ते झाड खूप पुढे गेलं नाही, कोलमडलं की मग ते कोलमडते. अशी या नव्या पिढीची अवस्था आहे. स्वप्न पूर्ण नाही झाली की मग स्वतःला त्रास करून घेतात. पण तेथे त्यांना हिमतीने उभं राहण्यासाठी, एक तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःची ऊर्जा वाढवण्याची गरज आहे. ती वाढवण्यासाठी एनर्जी मदत करेल. आणि एखाद्या वेळेस नाही झालं स्वप्न पूर्ण, तर ते एक हिमतीने म्हणतील की नाही, मी हे नाही तर दुसरं काहीतरी करू शकतो. तर मध्ये तो कॉन्फिडन्स येणार. स्वतः चुकीचा मार्ग आणि स्वतःला संपवणे वगैरे हे ते विचार रेकीमधली कोणतीच व्यक्ती करू शकत नाही. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलं म्हणजे तुमचे चक्र बॅलन्स होतात. चक्र बॅलन्स झाले म्हणजे मला मी स्वतःला दुखापत पोहोचवेल किंवा माझ्यामुळे इतरांना दुखापत पोहोचवेल, होणार नाही. हो ना.
बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. माईक बंद आहे प्रमिला ताई. आपण अध्यात्मामध्ये जरी असलो, समजा आता मी 30 वर्षाच्या आधीपासून मी सत्संगमध्ये आहे, निरंकारी सत्संगमध्ये आहे. तर तिथे तर आपल्याला या ब्रह्मांडी ऊर्जेचे परिचय केलेलाच जातो आधी सुरुवातीला. पण आपण जेवढी प्रगती आपली आपण करतो तिथे, नामस्मरण म्हणा किंवा कसं वागावं, की कोणाला किती क्षमा करावी, काय करावे, हे सर्व गोष्टी तिथे पण समजवले जातात. पण इथं जे मी शिकली ना मॅडम, त्या क्षमा तुम्ही क्षमा प्रार्थना जी घेतली ना मॅडम, की ती तिथे सुद्धा नव्हती एवढी, की मी मनातून कसं मी लोकांना क्षमा करणार आहे. आपण जे साठवून ठेवतो इतरांविषयी राग किंवा तेवढ्या पुरतं आपण बोलतो की हा मी ह्याला क्षमा केली, पण आपण खरंच त्या व्यक्तीला क्षमा करतो का, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे आपण किती प्रमाणात मानसिकता जोपासत जातो आणि त्यातनं मोठे मोठे आजार होतात. मोठे मोठे आजार होतात. त्यात आणि ते खूप गुडघे, जास्त ते पायाचं दुखणं आहे ना, त्याच कारण होतं, दुसरं काहीच नाही. खूप खूप म्हणजे आपण वरवर बोलतो की मी ह्याला क्षमा केली, ती किती जरी चुकली, किती मोठा तिचा माफीची पण ती लायक नसणारी व्यक्तीला आपण क्षमा करतो, बोलतो नुसतं, पण नाही, मनातून होत नाही त्या गोष्टी. पण इथं आल्यानंतर ते घडलं आणि ते महत्वाचं आहे. खूप छान. आणि मस्त. इथून हा प्रवास जो होईल, म्हणजे तिथून मला आता पुढे पुढे शिकण्याची खूप हे झाले की मी अजून पुढे पुढे शिकत जाईन. याच्यात व्यतिरिक्त ज्या तुमच्याकडे कोर्स आहेत, जे नॉलेज तुमच्याकडे आहे, ते मी घेत जाईन असं मला मनापासून वाटतं. नक्कीच, नक्कीच सगळं मिळणार प्रमिला ताई, आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सर्व सुख येणार, काळजी करू नका. हम्म. आणि तुम्ही मात्र सुख देणारे होणार. आता तुम्ही हे ज्ञान इतरांना देत जाणार. हम्म. अजून एक सांगायचं होतं. मॅम आता बोलल्या, प्रमिला ताई आता बोलल्या की माफी मागायला आपण आत्ताशी शिकलो. त्याचं रिझन हे आहे की माफ करणं हे माहिती होतं की माफ करायचं असतं, माफ करायचं असतं, पण त्याचं रिझन काय? मॅमनी शिकवलं फायदे काय असतात. आणि ते शिकता शिकता हे कळलं, अनुभव आला की आपण हलकं होतो. माफीची जागा कृपेने घेतली. त्यामुळे ईश्वराची कृपा बरसत राहिली. ती जी जागा होती ती मिळत नव्हती, कृपेला मिळत नव्हती. मग आतमध्ये कुठेतरी होत ते की माफ तोंडाने बोलायचो पण होत नव्हतं, आतून अंतकरणापासून ते झालं. आणि ती कृपा आल्यामुळं मग कृपाच व्हायला लागली, असं हे एक अनुभव आलं. त्यामुळे मन हलकं राहतं, आनंदी राहतं. तो कृपावंत आहे. त्याच्याकडे हा. साठा आहे, एवढा साठा आहे की आपण घेऊ शकत नाही. आपल्या मागण्या कमी पडतात, पण त्याचं देणं कमी पडणार नाही, कारण तो म्हणजे विश्व, आपण म्हणजे अगदी. आणि तो कितीही देऊ शकतो, आपल्याला कितीही देऊ शकतो. फक्त आपल्याला त्याची कृपा घ्यावी लागेल. ती घेण्यासाठी आपली बरोबर झोळी आहे. मोठी लागेल, आपली झोळी मोठी होण्यासाठी आपल्याला क्लीन लागेल. हो ना? हा, येस. बरोबर आहे. करून टाकू. छान. काय म्हणते अश्विनी? मॅडम, म्हणजे मला तरी असं वाटतं की शारीरिक दृष्ट्या आपण किती स्ट्रॉंग असू दे, पण मानसिक दृष्ट्या जास्त स्ट्रॉंग असणं महत्वाचं असतं. जे मुळात 20ल्या मुलांना 20 ते 40च्या दरम्यान जो आपला काळ असतो वयाचा, त्या काळात हे समजत नाही. आणि त्याच काळात खरं रेकी मिळणं जास्त महत्वाचं असतं. कारण आपण त्या काळात असं म्हणतो, मी बघून घेईल, मी करून घेईल, मी दाखवेल, आणि नंतर ना याचे परिणाम 40 नंतर भोगायला लागतात, जेव्हा हात दुखतात, पाय दुखतात, आणि हे कळत नाही आपल्याला तेव्हा की असं का झालं. मी तर जिम करायचो, मी तर जिम करते, चांगलं खाते, चांगलं पीत होते, तरी एवढं सगळं, म्हणजे चांगल्या घरातली मुलं हे सगळंच करतात, जिम करतात, नंतर चांगला आहार असतो, डायट असतं, पण तरी आजार मात्र सगळ्यांना सारखेच येतात. पण मग ते आजार का आले हे समजण्याचंच मेन हा आहे की आपण मानसिक दृष्ट्या चांगलं पाहिजे. तेव्हा आपण डाएट चांगलं घेतो,
पण मनात राग ठेवतो, मी याला बघून घेईल, मी त्याला बघून घेईल, किंवा मी याची परतफेड करेल या गोष्टीची. आणि ती एक रागाची भावना जी असते, जी सगळ्यांच्या नॅचरली असतं हे म्हणायला त्या वयात, पण ते समजत नाही आपल्याला की त्यांनी त्रास किती होतोय. आणि म्हणजे म्हणून हा विषय ना, एक 20-25 या वयात जेव्हा मुलं 18 नंतर जी मुलं पुढे जातात, तेव्हाच हा विषय शिकवण्याची, म्हणजे मला असं वाटतंय माझी मुलं जेव्हा मी मोठी होतील तेव्हा पहिल्यांदा त्यांना कॉलेजपेक्षा जास्त हेच ज्ञान द्यायला सुरुवात केलं पाहिजे, की जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं होईल, किंवा आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा शारीरिक दृष्ट्या म्हणा ते नीट राहतील. आपल्याकडे पैसा पाणी सगळं असतं, पण मग जेव्हा ताकद हवी तेव्हा ताकदच नसते. हा प्रॉब्लेम जेव्हा फेस करायला लागतो, म्हणजे मी केला आहे म्हणून मला आता असं वाटतं की त्या काळात आपण खूप चुकलो या सगळ्या गोष्टींना, मनात धरून ठेवलं खूप साऱ्या गोष्टी, आणि क्षमा केली नाही कोणाला, आणि त्याचे परिणाम मग आता दिसायला सुरुवात होत आहेत. काय हे हरकत नाही, तेव्हाच करायला लागत वेळ होतं. आली आहे ना योग्य. बस हम्म. आता सुरुवात करूया, आपली रिव्हर्स जर्नी करूया ना. हो 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 की नाही? नक्कीच येस, आता नक्कीच. आहे तुम्हाला रिव्हर्स जर्नी पुढे. आणि अश्विनी, या वयामध्ये जे नवे मुलं असतात ना, अगदी 10वा वर्ग झालेले वगैरे वगैरे, ह्या मुलांना आहे ना, तुम्हाला काय करावं लागते, आमचं आम्ही बघून घेऊ, हा हा. एक थोडासा अहंभाव असतो मनामध्ये. पण जर का ऊर्जेसोबत जुडला तर तो रिस्पेक्ट, त्या सगळ्या गोष्टी, त्यांच्यामध्ये ती नम्रता नक्कीच आहे ना. खरंय मॅम, हे शिकवण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जास्त लोकांनी या गोष्टीत आलं पाहिजे. अध्यात्मच नाही म्हणत मी, अध्यात्मात असतात सगळेजण, पण तरी मनातनं नाही ते सुटत, वरवर ते अध्यात्म येतं. करा, पण विज्ञाननिष्ठ मानसशास्त्र युक्त अध्यात्म, याची बरोबर. आवश्यकता आहे. हो हो, हेच आणि बोलायचं होतं, असंच. वैज्ञानिक दृष्ट्या शिका, आपले सबकॉन्शियस माइंडला जागृत करा. आणि सबकॉन्शियस माइंड जेवढा जागृत असेल तेवढी आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढेल. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही मंदिरात जाऊ नका, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही जे करता ते करू नका. उलट तुम्ही एनर्जी सोबत कनेक्ट आहात, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत कनेक्ट आहात, किंवा तुम्ही एक वेळ ही टेक्निक शिकून घेतली की तुम्ही जे काही करताना ते अजून मोठ्या पॉवरफुली करताल. हे अजून महत्वाचं. तुम्ही मंत्र जाप करता, अजून तुम्हाला खूप जास्त ऊर्जा मिळणार, कारण ती ऊर्जा घ्यायची कशी हे तुम्हाला समजणार. तो देणारा तयार असतो, तुम्ही घ्यायला तयारच नसता, फक्त तुम्ही तुमचंच कर्मकांड करत असता. असं होतं अनेक वेळा. देव स्वतः येतो, तुम्हाला म्हणतो, मदतीचा हात देतो, पण आपण त्या देवाला, त्या एनर्जीला ओळखूच शकत नाही. ती ओळखण्याची क्षमता आपल्याला एनर्जी सोबत कनेक्ट झाल्यावर येते. एक सुंदर ती कथा सांगितली होती ना, की एका वादळामध्ये एक व्यक्ती अटकतो नौकेवर, एकटाच असतो. कोणी त्याला वाचवायला जातात, जवान जातात. तर त्याच्यासाठी हेलिकॉप्टर मधून जवान सोडला जातो. म्हणतो नाही, माझा देवच येणार आहे मला वाचवायला. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा त्याच्यापर्यंत मदत पोहोचवली जाते. म्हणते नाही, माझा देव येणार आहे मला वाचवायला, मी तुमच्यासोबत येत नाही. शेवटी पाणी त्याच्या वर जातो, डुबतो. मग वर गेल्यानंतर देवाला म्हणतो, तुम्हाला आला नाही वाचवायला. देव म्हणतो, मी तुला 3 वेळा वाचवायला आलो, तुम्हाला ओळखलंच नाही, मी काय करू. म्हणजे काय, तर तुम्हाला ऊर्जा काय आहे, एनर्जी काय आहे, आणि ते ब्रह्मांडीय स्वरूप, देवरूप, तुम्ही त्याला देव म्हणा, अल्ला म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, बुद्ध म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा, ते सर्व एकच आहे. कुठं काय वेगळं आहे, सगळं एक आहे. फक्त आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे. ओळख ओळखता पाहिजे. ओळखता आलं पाहिजे, आणि ती ओळखण्याची क्षमता एनर्जी आपल्याला देते. बरोबर आहे. त्यामुळेच मॅम क्षणोक्षणी अनुभव येतो, असा रेखीमध्ये आलेले प्रत्येक जण जे बोलतात ना, आता माझ्या वहिन्या वगैरे कॉल करून तेच मला सांगत असतात. त्यांचं संपतच नाही बोलणं, इतकं ते त्यांना असं वाटतं मी काय सांगून काय नको. तर मग ते हेच सांगतात, आणि म्हणजे खूपच अनुभव सांगतात, खूप वेगळे वेगळे. मग ते मला समजतं की त्यांचं आता माइंड चेंज झालेलं आहे, ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आलं, आणि भरपूर मेडिटेशन करतात. आधी कसं वेळ नाही, वेळ नाही, कुठलंही लेक्चर मी पाठवलं नाही ताई, वेळच नाही, कधी ऐकायचं ते. आणि हे मात्र आता बरोबर 2-2 तास बसतात आणि व्यवस्थित ऐकतात, अगदी सगळं व्यवस्थित होतंय. 8 वाजता बसल्यानंतर शेवटी मला बॅचेस वेगळ्या कराव्या लागल्या. आता नका बसू सगळ्यांनी सगळं, मला शिकवता येत नाही. हा हा, असंच, लिमिट बरोबर आहे. टाकल्या की एका तासाचं हम्म. सेशन 2 तास चालते, संपवायलाच तयार नाही.
2.5 तास चालते, संपवायलाच तयार नाही. म्हणून आता हा. एका मध्ये संपलं पाहिजे एका डिग्रीचं. नाही नाही मॅडम, इतकी भारावून जातात ना लोक, की जरा जरी उशीर झाला की मला लगेच कॉल, अगं अजून चालू कसं झालं नाही, लवकर करायचंय ना. असं म्हणजे सगळे उरकून वगैरे बसलेले असतात, वहिनी स्वयंपाक करून बसलेले असतात, भाऊ सगळं त्यांची त्यांची कामं करून बसलेली असतात. आणि कोमल जॉब झाला की लगेच पटकन इकडे ऑन करते, असं सगळं म्हणजे तयारीत राहतात सगळे. नक्की. एवढा विशेष आहे ना, पण एवढा वेळ देतात ते लोक. एवढ्या बिझी शेड्यूल मधून जेव्हा लोक वेळ काढतात ना, तेव्हा ना तुम्ही केवढी व्हॅल्यू इथं टाकता हे जास्त महत्वाचं. किती महत्वाचे कामं सोडून तुम्ही एनर्जी सोबत कनेक्ट होता, तेवढी एनर्जी तुमच्याकडे आणखी आकर्षित. माझ्या बाबतीत पण तसंच मॅडम होतंय. आधी मी आळस पण करायची स्वयंपाक वगैरे रात्रीचा करायला. पण आता स्वयंपाक करून मी अटेंड करते तुमचे क्लास जे आहेत ते अटेंड करते आणि खूप आनंदात असते. हा फरक माझ्या मिस्टरांनीच मला सांगितला की तू खूप आता अ, लवकर लवकर काम कर आणि एकदम छान प्रकारे तयार होऊन बसते. खूप छान वाटतं तुझे बघून वगैरे. अच्छा, प्रमिला ताई, आता दररोज कामं करता मग तुम्ही घरचे? हो हो दररोज स्वयंपाक पण करता? हो, स्वयंपाक अच्छा. करते. आधी तसं होत नव्हतं ना, आता होतं माझं. आणि काय काय दोन्ही टाइम करते आता. अरे आधी वा! तसं व्हायचं नाही माझं. बिचारा कारंडे साहेबांना एनर्जीनी एक मदत केली, त्यांनी फी भरली आणि एनर्जीनी हो मदत केली, दोन्ही टाइम हो तुम्हाला मिळते आता. हो, खुश आहेत ते पण. खुश आहेत ते. खूप गरम गरम भेटतं जेवण. खूप छान. आणि एनर्जी मदत करत असते. आपण मेडिटेशनला नियमित राहा, काहीच नाही. आपल्याला वाटणार नाही की आपलं वय एवढं आहे. अगदी आपल्याला आपल्यापेक्षा 10-15 वर्ष लहान असण्याचा आपल्याला उत्साह आपल्यामध्ये येणार. तुम्हीच लोक रात्री रात्री 11:30-11 पर्यंत सेशन करता कधी कधी. सकाळी 5 वाजता माझ्या अगोदर आहेच बसलेले सगळेचे सगळे. खरंच. बरोबर आहे. आणि किती हाय एनर्जी आपल्या ग्रुपची, केवढी छान एनर्जी आहे. जी मागणी कराल ना, हो, तर कित्येक लोकांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतात. छान वाटते. एवढं ऐकून पण खूप मस्त वाटते. खूपच छान. मुलं शांत झालेत, गडबड करणारी. रेकीमुळे ह्या ऊर्जेचा हो हो ऊर्जेचा कसा उपयोग करायचा जीवनात आणि कोणाला कसा उपयोग करून त्यांचं दुखणं असेल किंवा दुःख असेल ते आपण कसं निवारण त्याचं करायचं हे समजलं मॅडम. आणि हे सर्व आपल्यामुळे मॅडम. धन्यवाद. करता मग रेकीचे उपयोग बाकी इतरांसाठी? हो, रेकी देता? करतो ना. हो करतो हो. वेदनांवर, समोरच्या दुःखावर, आजारपणावर फरक पडतो? हो, हो करतो. करतो. अजून एक आनंद होतो मॅडम, कसं माहितीये, हे माहिती नव्हतं की रेकीमध्ये आल्यावर सगळ्यांना, ओळखीचे असू दे नसू दे, सगळ्यांना आपण ब्लेसिंग देतो. त्यांच्या हा प्रत्येक आजारी असू देत, शाळा असू देत, पेपर असू देत, बर्थडे असू देत, अॅनिव्हर्सरी असू देत, प्रवास असू देत, मंगल कार्य असू देत, सगळ्यांना आपण ब्लेसिंग 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 देतो. त्यामुळे एनर्जी आपल्याप वाढत राहते. आधी कसं आपण फॅमिली पुरते द्यायचो किंवा ओळखीच्यांना द्यायचो. आता आपल्या जगात कुठे ओळखीचं असू दे नाही तर नसू दे, आपण सगळ्यांना ब्लेसिंग देतोय. ब्रह्मांडात किती आपले ब्लेस जात आहेत आणि तेवढे रिटर्न आपल्याकडे येत आहेत. ह्याचं एक ज्ञान, मला हे प्लॅटफॉर्म खूप आवडला. जबरदस्त. मॅडम माझा एक मैत्रीण आहे. तर बचत गटात आम्ही आहोत आणि तिचा जरा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून ती पैसे भरू नाही शकत नव्हती. तर आता ती परवाच येऊन गेली, पैसे घेऊन आलेली, तिने भरले. पण तरी तिला कुठेतरी दुःख होतं की मी भरू नाही शकत वगैरे. तर तिला मी ब्लेसिंग दिल्या की तुझं तिचं दुकान आहे तर ते दुकान चांगलं चालेल आणि घरात पण तुला व्यवस्थित जसं तिचं थोडंसं आहे घरातल्या गोष्टीचं, तर ते तुला आदरपूर्वक घरात वागणूक मिळेल आणि खूप भराटी होईल असं म्हणलं. ती असं रडायला लागली ती. नक्कीच तिला तुम्ही दुःख झालं की अश्रू होते. असं तिच्या बाबतीत कोणी कधी केलं नव्हतं, तर ते आपल्याकडनं घडतं. खूप छान पण वाटलं. खूप मस्त. आणि ना प्रमिलाताई, हे जे सगळं आता ब्लेसिंग्स हे ते सगळे येत आहे, त्यांच्या आपण ज्यांना ज्यांना एनर्जी देतो त्यांच्या आयुष्यामध्ये जो जो पॉझिटिव्ह बदल होणार, तुम्ही शब्द दिला आहे
आणि तर ते ब्रह्मांड त्या गोष्टी करण्यासाठी तिला मदत करणारच, एवढं मात्र नक्की. हो ना. आधी तिच्या आयुष्यामध्ये जो सकारात्मक बदल घडेल अर्थाने तुमच्याकडे ते येणारच. तिच्या आयुष्यामध्ये आलेला आनंद तुम्हाला किंवा तुमच्या आयुष्यातले ते प्रश्न सुटत जातील आपले आपल्याला समजत नाही. एवढं छान. हा इतरांच्या रिलेशन साठी काम करा, तुमचे रिलेशन छान छान व्हायला लागतात. इतरांच्या बरोबर आहे. माझ्याकडे आर्थिक संपन्नता असो किंवा नसो, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहेत तर तुम्ही त्यांच्या आर्थिक अडचणीसाठी ब्लेसिंग्स करा त्यांना. तुमच्या आयुष्यातील आर्थिक प्रश्न कधी मिटतील ना तुमचंही तुम्हाला समजणार नाही. एवढी एनर्जी मदत करते. रिलेशनच्या बाबतीत तसंच. काहीही प्रश्न असू दे, तुमची तब्येत नाहीये बरी एवढी, तुम्ही आरोग्य संपन्न नाही आहात. आता तर आपण सगळे आरोग्य संपन्न आहोत, काही टेन्शनच नाहीये. सगळे टकाटक आहे. अगोदर रेकीला येताना सगळेजण हे दुखते मॅडम ते दुखते मॅडम म्हणून तुमचे इंटरव्ह्यू पहिल्या आणि दुसऱ्या डिग्रीला घेत नाही. सगळे रडके हा आता आता मात्र माझं काय दुखत होतं तेही तुम्हाला पूर्णपणे आठवत नाही. आता असं झालंय की आम्ही किती बोलून किती नको, काय काय बोलू, किती अनुभव सांगू, असं झालेलं आहे. खूप असतात अनुभव. Yes. पण आपण जेव्हा आरोग्य संपन्न नव्हतो तेव्हा सुद्धा आपण पहिल्या डिग्रीला आलो, तेव्हा सुद्धा माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांसाठी आरोग्य संपन्नतेची ऊर्जा देत राहिलात ना. हा हो आणि हो आपल्याला लवकरात लवकर आपल्या तब्येतीमध्ये फरक पडला. त्याचं कारण की आपण माझ्याजवळ असो किंवा नसो मी देत राहिले ब्लेसिंग्स करत राहिले. मला काय करावं लागते, बरोबर आहे. ब्रह्मांडाकडून ऊर्जा घ्यावी लागते आणि पुरवावी लागते. मला काय जवळचं काही द्यावं लागते? बिलकुल हो नाही. ना. अशी ती मज्जा. छान. आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य संपन्नता कधी आली आपल्यालाही समजलं नाही. हो कोणाला वाटलं होतं की प्रमिलाताई कारंडेचा एवढा मोठा वाद जो या लेडीजला एकच वेळ स्वयंपाक करावा लागायचा, कधी करावा लागायचा कधी नाही. आज स्वयंपाक केला तर झाडझूड करू नको, झाडझूड केली तर स्वयंपाक करू नको. किती तर अडकुंडी होत्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि आता दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाकही होते आणि घरातलीही कामं होतात. कुठं काय गोळ्या औषधी घ्याव्या लागल्या. अगोदर गोळ्या नाही औषधी सुरू होत्या तरीही प्रश्न होता. आता गोळ्याही नाही आहेत. नाही अजिबात नाही. आनंदही आहे. हो ना. आणि इतरांनाही आनंद वाटायला लागलाय. किती ही ऊर्जा, किती आपण हिचे आभार मानावे. हो ना. काय म्हणते अश्विनी? अश्विनी इथपर्यंत काहीतरी आलाय. हो तेच की आता जास्त दवाखान्यात जास्त जायची गरज नाही पडत. नाही. बऱ्याचदा हे मानसिकदृष्ट्याच असतं आणि आपल्याला कळत नाही की असं काही आहे म्हणून. आता आतून खुश असतो ना मग त्यामुळे बहुतेक आजार येत नाही की आपण आतून शांत आहोत, खुश आहोत. ह्याच गोष्टींनी बहुतेक आता म्हणजे छोट सर्दी खोकला जरी असला तरी तो 2-2, 3-3 दिवस चालायचा. आणि आता सर्दी चक्र हिवाळा आला तरी सर्दी खोकला होत नाही किंवा आईस्क्रीम खा, दही खा असं काही येत नाही ते. चक्र बॅलन्स होतात ना. आणि जिथे गरज लागली मेजर तिथे आहेत ना डॉक्टर. वैद्यकीय शास्त्राला विरोध थोडी नाही आपला. गरज असेल तर करू शकतो. हो ना. पण बऱ्याच गोष्टी सहजतेनेच आपली प्रतिकार क्षमता आपण वाढली. आपल्या शरीरातल्या काय म्हणतो आपण अँटीबॉडीज त्या आजाराला प्रतिकार करणाऱ्या त्या पेशी आपल्या आतमध्ये वाढल्या. म्हणून आजार लवकर आपल्याकडे येत नाही. आपली ती संधीच द्यायची होती. लगेच घेतला डोस. मग शरीराचं कार्य केव्हा होणार ते आता सुरू झालंय छान प्रकारे. हो खूप मस्त. कोणाला काही सांगायचं अजून बोलायचं आहे? मी आधी घाबरायची बोलायला, जशी अश्विनी बोलली ना मी बोलत तसंच माझं होतं. पण इथं आपल्याशी जोडून नाही ना मला बोलायचं कसं किंवा ते मी शिकली बरोबर एकदम छान प्रकारे. आणि ते शिकवायची गरज घाबरायची आधी मी बोलायला पण. आपोआप होऊन गेलं. नाही बोलतं करता हो प्रत्येकाला बोलतं करता तुम्ही. आपल्यामध्ये सगळे कलागुण आहेतच. रेकी थर्ड मध्ये आल्यानंतर त्या कलागुणांना माझ्याच आतमध्ये असलेल्या गुणांचा मला नव्याने शोध लागतो. हे यायचंच प्रमिलाताई. मी काही नाही केलं. मी माध्यम झाले फक्त. तुमच्या आतमध्ये बोलण्याची कला आहे. तुमच्या आतमध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची कला आहे. तुमच्या आतमध्ये लोकांना माफ करण्याची कला होती. सगळं काही होतं. फक्त ते कसं करायचं हे टेक्निक कुठंतरी
नव्हतं. आणि माझेच गुण, माझेच कलागुण मी विसरले होते. का विसरले होते तर त्यावर एक 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 पडदा पडत गेला एका एका गोष्टीचा. आता काय झालं, थर्ड मध्ये आल्यानंतर स्वतःचे चक्र बॅलन्स झाले. तो जो धूळ होता ना तो निघून गेला. धूळ निघून गेल्यामुळे आतली चकाकी वर यायला लागली. आणि ती चकाकी म्हणजे आता तुम्ही छान बोलत आहे, जे पुन्हा नव्याने तो क्लास सुरू केला आहे, ह्या त्या सगळ्या गोष्टी. नव्याने पुन्हा विद्यार्थी, भरभरून विद्यार्थी होणार तुमच्याकडे, काळजी करू नका. तुमचं कामही किती छान आहे. छान ते काहीतरी शिकवतात. काय म्हणतात त्याला? आरी वर्क शिकवते. आरी वर्क. आरी वर्क. आणि ब्लाऊजला डिझाईन, ड्रेस ड्रेसवर, ब्लाऊज ब्लाऊजवर, साडीवर डिझाईन. आरी वर्क शिकवतात त्या. ते कला केवढी ही आहे की सगळ्यांना नाही जमत. आणि आता पुन्हा नव्याने त्या गोष्टीला त्यांनी सुरुवात केली. हेच हेच म्हणजे रेकी, आपोआप आपल्या कलागुणांचा विकास करून देणे आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी. काय म्हणते अश्विनी? अश्विनीच्या इथपर्यंत येते. नाही मॅम, आरी वर्क मध्ये खूप पेशन्स लागतात. हा. म्हणजे ते इतकं एका जागेवर खूप खूप वेळ बसायला लागतं, खूप पेशन्सनी करायला लागतं. अच्छा, नाही जमत इतकं पटकन. छान. म्हणजे जर प्रमिला ताई या वयात ते करू शकतात. आणि येस, या वयात करू शकतात, एका जागेवर बसू शकतात, विद्यार्थी शिकवू शकतात. हे किती महत्वाचं. महत्वाचं आहे. खूप छान, मस्त. तुमच्या सगळ्यांच्या पुढील प्रवासाला मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून खूप खूप शुभेच्छा. सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट, आनंदी आनंद सर्वीकडे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असू देत. आणि आपण माध्यम होऊ देत की आपल्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ही ब्रह्मांडीय ऊर्जा पोहोचेल आणि त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये प्रकाश येणार, आनंद येणार. तोच आनंद वाटणारे तुम्ही व्हाल. इतरांना सुख देणारे, आनंद देणारे तुम्ही व्हाल. आपण सगळेजण या ब्रह्मांडाचे माध्यम बनूया. आणि खरोखर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट साठी तुम्ही खूप एक खूप पिलार्स म्हणून थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅम, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. बोला. म्हणजे असं काय त्यांना सुचतच नसायचं. झोपलेल्याच राहायच्या, खाण्याने पिण्याने काय नाही. अशा पुन्हा काय कुठल्या याला समजतच नसायचं त्यांना. मी आली का आवाज द्यायची तेव्हा मग त्या अशा व्हायच्या जागे. पडूनच म्हणजे काही त्यांना शुगर असायचं, काय करू काय नाही काही असं कळतच नसायचं. खाणं पिण्यावर सुद्धा लक्ष नसायचं त्यांचं. आता म्हणजे बऱ्याच त्याच्यामध्ये हे झाले त्यांचे. खूप मस्त. अजूनही तुम्हाला दिवसेंदिवस बदल जाणवेल त्यांच्यामधला. छान. हो ना, त्यांची मुलगी पण बोलली त्यांनी, मम्मी आता पहिल्यापेक्षा आता खूप तुझ्यामध्ये बदल झालाय म्हणून. छान, मस्त. खूप छान, खूप मस्त. स्वतःला बदलणं तुमच्यामुळे खूप. झालंय सर्व. तुमच्यामुळे घडलंय. मी माध्यम झाले. ही ब्रह्मांडीय ऊर्जा सगळ्यांसाठी खुली आहे. मी फक्त तुम्हाला माध्यम झाले, तुमच्यापर्यंत पोहोचून दिलं. हे सगळं आपण घेऊ शकलो असतं अगोदरही, पण हा वेळ नसेल आला, ही योग्य वेळ नसेल आली कदाचित. हो ना? आता ती आली, बस. चला, आत्मा नमस्ते सगळ्यांना.